जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज मी बनवणार आहे मस्तपैकी तिखट वरण. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे तिखट वरण बनवलेलं आहे मी, आणि त्यासाठी इथे डाळा घेतलेल्या आहेत. तर इथे मसूरची डाळ, थोडी मूग डाळ आणि थोडी आपली तुरीची डाळ घेतलेली आहे. तर मंडळी, इथे हे ना 3 डाळा मिक्स केलेल्या आहेत. तर आता आपल्याला ह्या डाळा आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे, 1 ग्लास, आणि त्यामध्ये डाळा टाकलेल्या आहेत धुवून. त्याच्यानंतर 1 टॅमॅटो घातलेला आहे, आणि आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि कुकर लावून याच्या शिट्या पाडून घ्यायच्या आहेत. तर 4 शिट्यांमध्ये मस्त ही डाळ आपली शिजून जाते. तर तुम्ही पाहू शकता इथे डाळ खूपच छान अशी शिजल्या गेलेली आहे. तर हे मसाला डाळ किंवा मसाल्याचं वरण आहे ते खूपच भारी लागतं खायला, आणि अशा वेगळ्या पद्धतीने बनवाल तर एकच नंबर होतं. इथे मी आमसूल घेतलेले आहेत, म्हणजे कोकम, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. लसूण थोडं जास्त घ्यायचा. तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर इथे तेल घातलेलं आहे मी एका पातेल्यात. नंतर जिरे मोहरीची फोडणी दिले, लसूण घातलेला आहे कट करून. त्यानंतर इथे लाल तिखट घातलेलं आहे, 1 कलरचं आणि 1 आपलं जे घरचं बनवलेलं. नंतर हळद घातलेली आहे. तर इथे आहे ना मंडळी, आता हे सर्व आपण मसाले असे मस्त परतून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. आता आपण ही शिजवलेली डाळ टाकून घेऊया. डाळ टाकून घेत आहे आणि त्यानंतर इथे मिक्स करून घेत आहे. पाहू शकता खूप सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे. आणि आता इथे आमसूल टाकत आहे. तर मी थोडे आमसूल पण टाकलेले आहे, आणि इथे टॅमॅटोसुद्धा मी शिजवताना टाकलेला आहे. तर मंडळी, आता राहिलेलं आहे चवीनुसार मीठ, तीसुद्धा इथे टाकून घेत आहे. आता मस्त एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. खूपच सुंदर हे वरण जे आहे खूपच छान लागतं खायला भाताबरोबर, एकच नंबर. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर बघा इथे मस्त झालेला आहे, छान कलर पण आलेला आहे. आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर थोड्या वेगळ्या पद्धतीने हे वरण मी बनवलेलं आहे, आणि माझ्या मुलांना आवडतं असं वरण. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.